मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, ही कोणी या महाराष्ट्रामध्ये हे पाप आणलं? मी परवा गमतीनं विधानसभेत सांगितलं की व्हायरसचा विषय निघाला, तर व्हायरस कोणामुळे आला ते पण मी उल्लेख केला. तर हा जो प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या परंपरेला नाही, प्रथेला नाही, संस्कृतीला नाही, आणि हे जे आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं घाणेरडं राजकारण जे सुरू आहे ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही, एवढंच आम्ही सांगू शकतो. नाना, इथं मुद्दा आता तुम्ही प्रश्न उपस्थित केले, शेतकरी, बेरोजगारी, महागाई, अनेक मुद्दे आहेत. विरोधी पक्षनेते तुमचे आहेत. देवेंद्र फडणवीस गाडीभर पुरावे घेऊन विधानसभेमध्ये आले होते एकेकाळी. तुम्ही कमी पडत आहात का विरोधी पक्षनेते म्हणून, विरोधी पक्ष म्हणून? बघा, मी देवेंद्र फडणवीसाचं अनेक चॅनलमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला असाच. अजित पवाराला कधी पण भाजप सामावून घेणार नाही, नाही तर मी लग्न करणार नाही. कोणी म्हटलं होतं? नाना पटोले म्हणतोय. घेतलं की नाही घेतलं? मांडीला मांडी लावून बसलेत की नाही? ह्या खोटारडा पण आमचा नाही आहे. काँग्रेसचं भूमिका एकदम स्पष्ट आहे. काँग्रेसची भूमिका जनतेसाठी आहे. आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधी असतील की राहुल गांधीजी असतील, आम्ही त्यांचे शिष्य आहोत. त्याग आमच्या रक्तात आहे. सत्तेसाठी काही पण, हे भाजपचं काम आहे, हे आमचं काम नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही 70,000 कोटीचे पुरावे घेऊन गेलो बैलबंडीमध्ये. हे नौटंकी करायचं काम पण आम्हाला, इव्हेंट आमचं काम नाही. आता कालचं यवतमाळचं इव्हेंट पाहिलं ना आपण प्रधानमंत्र्यांचं, कसे तिथं महिलांना कोंबून आणलं जात होतं. बसेस सगळ्या बुक केल्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या, आणि त्याच्यानंतर तरी महिला येऊ शकल्या नाहीत. आणि खुर्च्यावर तिथं राहुल गांधीचं स्टिकर लावलं गेलं होतं, त्या महिलांनी लावलं स्टिकर. आखरी राहुल गांधींनाच आता सत्तेत आणायचं हे महिलांनी निर्णय केलेला आहे. हा संदेश त्या दिवशी नरेंद्र मोदीजींना विदर्भातून महिलांनी दिलेला आहे. आणि विदर्भाने एकदा ठरलं तर ते देशामध्ये चमत्कार होते. आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदीचं सरकारचं जे काउंटडाऊन झालेलं सुरू झालेलं आहे, त्यांना यावेळेस सत्तेच्या बाहेर जावं लागेल. एक काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे पटोलेजी, तुम्ही असं म्हणता, एक प्रकारे मान्य धरून चालू की या निवडणुकांच्या नंतर काहीसं चित्र वेगळंसं पाहायला मिळेल. तुम्ही मान्य केलं, असा तुमचा विश्वास? नाही, तुम्ही मान्य केलं, असा तुमचा विश्वास आहे. मात्र ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षानं उतरायला हवं, त्या पद्धतीचं चित्र अजूनही दिसत नाहीये. भाजपचं जर आपण पाहायला गेलं तर नड्डा असो, शहा असो, चंद्रशेखर बावनकुळे असो, यांचे दौरे सातत्यानं सुरू झालेले आहेत. मोदी येऊन गेले यवतमाळमध्ये. काँग्रेस प्रचाराची रणधुमाळी केव्हा सुरू करणार? तयारी केव्हा दिसणार? ग्राउंड लेवल रियालिटी केव्हा पाहायला मिळणार? बरं, तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तरही तुम्हीच देत गेलात. नड्डा इथं काय येतात, अमित शहा काय येतात, दुसऱ्या राज्यात का कमी चाललेत, मोदीजी काय या राज्यात जास्त येतात? आमची तयारी नसते तर ते त्यांना यायची गरज नसती राहिली ना. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलात. आमची तयारी बरोबर आहे. महाराष्ट्रातली जनता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. अनेक याचे सर्वे आले, ते आमच्याच बाजू. आम्ही सर्वेवरही नाही. सर्वे तर कोणालाही कधी, आजकाल ते तर कोणही, मोदी हे तर मुमकिन आहे, काही करू शकतात. समुद्रामध्ये एका रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा मांडू पण शकतात, ते काही पण करू शकतात, त्यांना काय. पण ते उद्घाटन, त्यांचं भूमिपूजन 2017 मध्ये जलपूजन आणि भूमिपूजन दोन्ही करून टाकलं. 2017, आता 2024 मध्ये आपण. माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की आज जी काही परिस्थिती आहे ते काय येतात, म्हणजे कसब्याच्या निवडणुकीमध्ये अमित शहा आलेत. त्यांना देशाची सत्ता दिलेली आहे, देश चालवायचं. कोरोनामध्ये लोक मरत होते. गंगा नदीचं शुद्धीकरणासाठी हजारो कोटी खर्च केलेत. त्याच गंगा नदीमध्ये शुद्धीकरण तर झालंच नाही, त्याचे पैसे खाल्लेत गंगाजीच्या नावाने. पण त्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यावेळेस कोरोना आजारामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची प्रेतं आपल्याला पाहायला मिळत होती. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि ज्यांचा अमित शहांचा उल्लेख केला आपण, ते वेस्ट बेंगॉलमध्ये दीदी दीदी करत फिरत होते, लोक मरत होते. ही परिस्थिती या देशात. त्यांचं ते प्रचारकच आहेत. संघामध्ये प्रचारक एक असतो, त्याचं काम काहीच नसतं, त्याचं काम प्रचारच करायचं. यांना आता देशाच्या जनतेने यांना प्रचारक म्हणूनच ठेवा. देश चालवण्याच्या लायकीचे नाहीत, हे ते सातत्यानं सांगतात आहेत. आणि हे तुम्हीच सांगितलं त्याच्यामधलं.
आणि तुमचं सांगायचं तात्पर्य तसंच होतं. बरं नाना, आता तुम्ही म्हणताय की लोकसभेची तयारी तुमची जोरदार सुरू आहे. या तयारीमध्ये वंचित तुमच्यासोबत आहे? आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून असा, त्यांनी 27 जागांची तयारी केली आहे, पण अशी ही चर्चा आहे की तुम्ही म्हणजे महाविकास आघाडी त्यांना 2च्या वर जागा द्यायला तयार नाहीये. एक बघा, चर्चा आहे, 27 जागेची चर्चाच आहे. 5 नाही तर 6 तारखेला त्या पद्धतीची एक मीटिंग होईल. स्वतः प्रकाश आंबेडकरजी तिथं राहतील. आमचा प्रयत्न आहे की जे काही बीजेपीच्या विरोधातली लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढच्या निवडणुका लढल्या पाहिजेत. कारण की आम्ही सुरुवातीला सांगितलं की लोकशाही आणि संविधान दोन्ही धोक्यात आलेलं आहे आणि हे वाचवणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की आम्ही सगळे सोबत राहिलो पाहिजे. यालाच जोडून मुद्दा, कालच्या सिल्वर ओकच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली? वंचितला सोबत घेऊन आणि वंचितला सोबत न घेता अशा दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. आपल्याला लक्षात असेल की सरकार चालली बारामतीत. इथं राज्यसभेचे सदस्य शरद पवारजी आहेत, सुप्रिया सुळे आहेत, लोकसभेच्या सदस्या. शासकीय कार्यक्रमामध्ये या लोकांना बोलवलं पाहिजे असंच आपण मान्य करतो. आता प्रोटोकॉल प्रमाणे ते पत्रिका छापली गेली नाही, त्यांना डावललं गेलं. मग डावललं गेलं तर शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं, त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही पत्र देतो, यांना जेवायलाच बोलवतो. आणि मग ते जे कार्यक्रम जिथं होतो त्या शाळेचा अध्यक्ष मीच आहो. त्यांनी बोलवलं नाही तर मी त्या कार्यक्रमात जाणार आहे. ही चर्चा आमची होती. जागा वाटपाचा विषय आमच्याकडे नाहीच, म्हणून ते पत्रकार फिरत होतं ना पवार साहेबांचं, ते त्याच्यासाठीच बोलवलं होतं.